रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। 470 कार्पेटचा 1 BHKचा फ्लॅट आहे, पण फ्लॅट खूप मोठा आहे। फ्लॅट खूप मोठा असण्यापाठीमागे हे कारण आहे, जे डॉग प्रेमी आहे, जे मांजरांचं प्रेम आहे किंवा असे पक्ष्यांचं प्रेम आहे, त्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर खूप सुंदर आणि चांगलं नक्की असू शकतं। मेंटेनन्स संदर्भात जर विचार केला तर 6 ते 7 हजार रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे। कोलशेत रोडला ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, इन्क्लुडिंग स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, सगळं मोठं गार्डन बिडन, सगळ्या दोन्हीदाऱ्या पद्धतशीरपणे आणि हॉस्पिटल्स म्हणा, बँक्स म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी असणार आहेत। याच्यात खासियत एकच आहे की याच्यामध्ये गार्डन खूप मोठं कव्हर केलेलं आहे आणि ग्राउंड फ्लोअरला हा फ्लॅट असणार आहे, म्हणूनच मी म्हटलं अतिशय मोठा आणि खूप मोठा असा फ्लॅट असणार आहे। इथे आता पहिलं जे आहे ह्या फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ह्या फ्लॅटमध्ये पहिल्यांदा बेबी सिटिंगचं काम चालायचं, त्याच्यामुळे तुम्हाला हे जे वरती दिसतं हे बेबी सिटिंगचं असल्या कारणानं तुम्हाला ह्या पद्धतीनं दिसणार आहे। आणि विशेष म्हणजे जर आपण ह्या फ्लॅटचा विचार जर केला तर बाहेर जाताना साऊथ वेस्ट असणारा हा फ्लॅट असेल, ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आहे, बाहेर जाताना साऊथ वेस्टचा असणार आहे। तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला बाहेर खूप मोठी जागा उपलब्ध मिळते जी, आणि त्याच्यानंतर जर लिफ्टचं बघितलं तुम्हाला खाली 2 लिफ्ट असतील, पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट अधिक ह्या साईडला 1 फ्लॅट, असाच हा असा सुंदर मोठा फ्लॅट आहे। जर तुम्ही हा फ्लॅट बघितला तर हा फ्लॅट तुम्ही बघू शकता किती मोठा असेल, प्रशस्त तुम्हाला हॉल जाणवतो। हा फ्लॅटचा ह्या पूर्णपणे असणारा हा हॉल आहे, हा हॉल तुम्ही बघू शकता। हॉलच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर हा हॉल आहे, आणि हॉलच्या नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे प्रॉपर कव्हर केलेली ही तुमची असणारी गार्डनिंग आहे। गार्डन पण अशा पद्धतीनं कव्हर केली की तुम्हाला खूप मोठी जागा मिळते, ज्याला वरती जर बघितलं तर कव्हर केलेलं आहे। इथून आपण इथपर्यंत जरी चालत गेलो त्याला ग्रिल वगैरे लावून देऊन असं सुसज्ज चांगल्या पद्धतीनं जवळजवळ इथपर्यंत हे तुमचा असा एरिया हा जो आहे कव्हर केलेला आहे। इथे पण कोपऱ्यामध्ये थोडीशी जागा आहे, असं खूप मोठी जागा ही तुम्हाला तुमचे मांजरं असतील किंवा जर तुमचे डॉग्स असतील ते डॉग प्रेमींसाठी मला असं वाटतं हे आहे। आणि बाहेर जर असं बघितलं आपण इकडे ह्या साईडला जरी बघितलं तर तुम्हाला इंटरनल आपल्या कॉम्प्लेक्सच्या आतमधली जी गार्डन आहे ती गार्डनही तुम्हाला तुमच्या डोळ्याला सुखावते, अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला आतल्यात म्हणलं तरी मिळतो। हे जे असते जाळ्या बिळ्या सगळ्या मारून ठेवल्यात जेणेकरून नॉर्मल आतमध्ये काही येणार नाही याची काळजी घेण्यासाठी, म्हणून हे सगळं असं व्यवस्थित लावलेलं आहे। अशा पद्धतीचं खरं तर ही तुमचं हॉलमधून बाहेर येणारी एंट्री होती, आणि हॉलमध्ये बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हे दिसणारी गोष्ट होती। आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहात त्यावेळी इथं तुम्हाला डायनिंगचा खरंच स्पेस होता। हा डायनिंगचा स्पेस आहे, इथं वॉशरूमचा दरवाजा आहे, खरं तर हा तुमचा एवढा असणारा हा डायनिंगचा स्पेस आहे। आणि त्याच्या जस्ट इकडे अपोजिट साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथं असं मस्त 2 साईडला असणारं किचन आहे, जे किचन तुम्ही बघू शकता हे पण मोठं प्रशस्त आणि चांगलं आहे। इकडनं क्रॉस व्हेंटिलेशनची खिडकी उघडू शकता, गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। ह्या साईडला फ्रीजला जागा पण आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं। आणि किचनच्या नंतर जस्ट आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे तुमचं हे असं मोठं इकडे आहे। आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला परत वॉशिंग मशीनसाठी एक पॉईंट दिलेला गेलेला आहे, तो तुमचा वॉशिंगचा पॉईंट इथे मोठा आणि चांगला आहे। तुम्ही कपडे वगैरे म्हटलं तरी वरती असे वाळायला घालू शकता, एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे उपलब्ध नक्की आहे। आणि नंतर ह्या कॉमनच्या जर आपण बाहेर आलो तर कॉमनच्या नंतर इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता हा शेवटचा बेडरूम आहे। ह्या शेवटच्या बेडरूममध्ये इथं एक गद्दा लावलेला आहे, अधिक ह्या साईडला पण एक गद्दा लावलेला आहे, तरी तुम्हाला जागा मध्ये पण गॅपची जागा आहे। आणि इकडे तुम्ही कपाटासाठी ऑलरेडी इकडे जागा आहे, आणि तुमच्या गार्डनला ॲक्सेस देण्यासाठी परत तुम्हाला इकडनं पण तुमच्या गार्डनला ॲक्सेस आहे। आणि तुम्ही समोरून तुमचं हे बाकीचं सगळं जे कॉम्प्लेक्सचं गार्डन वगैरे जे आहे तुम्हाला प्रॉपरली दिसतं। हे कसं आहे, हे ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, पाळीव प्राण्यांसाठी मला असं वाटतं हे चांगलं असू शकतं, किंवा एखादे बुजुर्ग असतील वरती जाणं येणं काय बऱ्याचशा लोकांना लिफ्टमध्ये जायची पण भीती वगैरे पण असते, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही जागा चांगली असू शकते। आणि नंतर मग तुम्ही बघितलं तर इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट परत एक शेवटचं आहे जे तुमचं ह्या साईडला आहे। आणि नंतर इकडे जर आलं तर इकडले हे AC वगैरे सगळे ह्या ऑलरेडी साईडला दिले, त्याच्यामुळे त्याला वेगळी जागा द्यायची गरज नक्कीच नाही। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे, गार्डन फ्लॅट आहे। जर हा गार्डन फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, हा आम्ही तुम्हाला गार्डन फ्लॅट नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा जो फ्लॅट आहे ना, ह्या फ्लॅटची कॉस्ट सांगताना 80 लाख रुपये सांगितलेली आहे। 80मध्ये 101% निगोशिएबल होणारी किंमत आहे, पण आता ते आपण ऑफर केल्यानंतर आपलं लोनचं प्रावधान, आपले पेमेंटचं प्रावधान कसं आहे किंवा सिस्टम काय आहे आपल्या त्या सगळ्या गोष्टींची
पेमेंट किती लवकरात लवकर आपण देणार आहोत, काय आहोत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर निगोशिएशनचा पार्ट ह्याच्यामध्ये किती असू शकतो तो आपण अंदाज लावू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रोज काही ना काही फ्लॅट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला माहीत नाही तुम्हाला आमचे फ्लॅट आवडतायत नाही आवडत, काय भगवंताला माहिती. पण मला असं वाटतं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवर्जून बघत जावा आणि आम्हाला आवर्जून सबस्क्रायबर्स करा, आवर्जून लाईक करा आणि आवर्जून सबस्क्रायबर्स करा, लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून आमचं तरी काहीतरी भलं होईल. हीच गोष्टी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.